तर मित्रांनो हे बघा, हे बाबा आहेत, काम करतायत शेतीमध्ये. बाबा तुमचा वय काय आता? 83 वय आणि शेतीत भात कापू गेलास तुम्ही. 83 वयात काय गरज आहे भात कापू घेऊची? हा हे बघा, वय वर्ष त्यांचं 83 आहे. त्यांचे चिरंजीव आहेत माझ्याबरोबर, ते सांगतायत की 85 वर्ष वय आहे. पण आपण ॲव्हरेज धरूया की 80 वर्ष क्रॉस केल्यानंतर सुद्धा आज हे बाबा शेतीमध्ये काम करतायत. आणि हे फक्त आणि फक्त गावची आवड किंवा गावचं प्रेम, भात शेतीची आवड, भात शेतीवरचं प्रेम, या प्रेमाखातर ते करतायत. आज वयाची 83 त्यांनी ओलांडली आहे, तरी सुद्धा आज रखरखत्या उन्हामध्ये ते इथे काम करतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं कुठेच तुम्हाला मरगळ नाही दिसणारा. ॲक्च्युली त्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्साह आहे, इतक्या आनंदाने ते काम करतात की त्यांना पाहून आपल्याला हुरूप येतोय इथे काम करायचा. कोकणातली जी तरुणाई मुंबईकडे शिफ्ट होते आहे किंवा पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे शिफ्ट होते ना, त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही शिक्षण घ्या, पैसा कमवा, पण गाव सोडू नका. भात शेती राखणं, कोकणातल्या जमिनी राखणं म्हणजे कोकणी माणसांचं अस्तित्व राखण्यासारखं आहे. आणि फक्त रील्स बनवून आणि व्हिडिओ शूट करून कोकण राखलं जाणार नाही आहे. तर इथे प्रत्यक्ष शेतीमध्ये उतरून आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि तेव्हाच कुठेतरी जाऊन भविष्यात जे कोकण आत्ता आपण पाहतोय ते आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळणार आहे.